या युद्धाचे राज्यावर परिणाम पाहायला मिळतात, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। होर्मुझमध्ये अडकलेल्या 22 भारतीय जहाजांना सोडण्याबाबत इराणशी बोलणी सुरू। परराष्ट्र मंत्रालयाची माहिती, शिवालिक आणि नंदा देवी जहाज सोडवण्यासाठी इराणसोबत कुठलीही डील झाली नसल्याचंही स्पष्ट। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ, गरजेनुसार केरोसिनचा पुरवठा केला जाईल। पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती। सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी कारवाईचे आदेश, राज्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध, पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यातही अडचण नाही। अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची विधानसभेत माहिती। बुलढाण्याच्या शेगावमध्ये डिझेल संपलं, पेट्रोलही संपणार। युद्धामुळे गॅस नंतर आता इंधन पुरवठ्यावर परिणाम, बीपीसीएल कडून डिझेल आणि पेट्रोल पुरवठा बंद। शेगावमधील 2 डिझेल पंप बंद, ग्राहकांचे हाल, तर पेट्रोलही संपण्याची शक्यता। पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे नियम डावलून रस्त्यावर गॅसचं वाटप, पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये मोठी गर्दी। घरपोच गॅस सिलेंडर द्या अशी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती सूचना, मात्र सूचनेचं पालन नाही। पुण्याच्या चाकणमध्ये एचपीसीएल गेटवरच गॅसचा काळा बाजार, ट्रकमधून सिलेंडरची विक्री कॅमेऱ्यात कैद। सिलेंडर घेऊन 3 तरुण घटनास्थळावरून पळून गेले, प्रशासन आणि कंपनीच्या देखरेखीवरती संशय व्यक्त। धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर पहाटे 5 वाजल्यापासून लोक रांगेत, गॅस वितरण व्यवस्थेत गोंधळ झाल्याचा आरोप करत नागरिकांचा संताप। साठा शिल्लक असतानाही नियोजनाअभावी गॅस मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप। तर जालन्यामध्ये गॅस एजन्सी गोडाऊन फोडून 110 सिलेंडरची चोरी, उडवत शिवारातील घटना। 5.5 लाखांचा मुद्देमाल चोरीला, पोलिसात गुन्हा दाखल। वसई पूर्वेतील लजीज हॉटेलवरती पुरवठा विभागाची कारवाई, घरगुती गॅसचा वापर केल्यानं 3घांना अटक। घरगुती गॅस सिलेंडर व्यवसायासाठी वापरणाऱ्यांवर हॉटेलवरती आता कारवाई करण्यात येते। तर सध्या तेल देखील महागलेलं आहे, पेट्रोल डिझेलचाही काही ठिकाणी तुटवडा पाहायला मिळतोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भारतानं अमेरिकेसोबतचा व्यापार करार तात्पुरता रोखला, अमेरिकेकडून आयात शुल्क निश्चित करेपर्यंत स्वाक्षरी नाही। भारताची भूमिका, भारत अमेरिकेतील व्यापार करार पुन्हा लांबणीवर। अमेरिका इराण युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ, सूर्यफूल तेलाच्या किमतीत किरकोळ बाजारामध्ये 13 रुपयांची वाढ। सोयाबीन तेलाचेही दर 140 रुपयांवर 155 रुपयांपर्यंत वाढलेले आहेत। आखाती देशातील युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा दरामध्ये वाढ करण्यात आली। गेल्या 10 दिवसांमध्ये एलपीजी गॅसचे दर 57% वाढलेत। एलपीजीचे दर 61 रुपयांवरून आता 96 रुपयांपर्यंत पोहोचले। 30,000 ऑटो एलपीजी चालक अडचणीत आलेत। आखाती युद्धाचा परिणाम बाटलीबंद पाण्यावर झालाय। बाटलीबंद पाण्याच्या दरामध्ये 20 ते 25 रुपयांची वाढ झाली। प्लास्टिकच्या पाण्याची बाटली तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल महागलेला आहे। आखाती युद्धामुळे रिक्षा चालकांना धक्का बसला, एलपीजी 61 वरून थेट 96 रुपयांवर पोहोचलाय। 10 दिवसात एलपीजीचे दर वधारलेले आहेत। नाशिक संभाजीनगरमध्ये गॅससाठी रिक्षांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। 11 महिन्यामध्ये देशात महागाईचा उच्चांक पाहायला मिळतोय। डाळी, भाज्या, अन्नपदार्थ महागलेले आहेत। बासमती तांदळातही 5 ते 10 रुपयांची वाढ झाली। शिवालिक नंतर आज नंदा देवी टँकर भारतात दाखल झालाय। देशातील गॅस टंचाई दूर होणार आहे। आखाती देशातून गुजरातमध्ये 92,700 मेट्रिक टन एलपीजी साठा उपलब्ध आहे। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 1.84% वाढ झालेली आहे। कच्च्या तेलाच्या किमती $102 प्रति बॅरलवर पोहोचल्या। सोमवारी कच्च्या तेलाच्या दरामध्ये 2.4% घट झाली आहे। एलपीजी नंतर आता तेलाच्या किमतीही कडाडलेल्या आहेत। खाद्यतेल 15 रुपयांनी महागले। मार्केट यार्डामध्ये 15 किलोच्या डब्यामागे 30 ते 40 रुपयांची वाढ झाली। युद्धाच्या नावाखाली तेलाच्या किमती वाढवल्या।